गुरुचा अर्थ आहे तुम्ही सुरुवात आहात आणि तो शेवट आहे. तुम्ही सुरुवात आहात आणि तो समृद्ध आहे. तुम्ही पुढील पाठ आपण अभ्यासायचा आहे. हा पाठ लिहिला आहे वामन चोरगडे यांनी. पाठाचं नाव आहे स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा. स्वच्छता आणि त्याचा प्रसार करणारे हे संत होऊन गेले. त्यांचं नाव गाडगेबाबा. स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा असं हे नाव आहे. गावागावात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवलं जातं. गाव स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेला संत गाडगेबाबांचं नाव का दिलं असावं? गाडगेबाबांची गोष्ट वाचली तर समजायला मदत होईल. तर सुरुवातीला आपण ही गोष्ट वाचूया आणि मग त्याचा अर्थ समजावून घेऊया. संत गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडामध्ये शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. आई बापांनी त्यांचं नाव ठेवले डेबू. डेबूच्या लहानपणी वडील वारले, त्यामुळं आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली. डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला. कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हौस होती. काम करायचे ते अगदी नीटनेटके. आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसलं पाहिजे अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती. काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात. त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्यांचा जीव तुटत होता. तो ज्या समाजामध्ये वावरत होता त्या समाजातील लोकांचं वागणं त्याला आवडत नव्हते. ते लोक व्यसनामुळे कर्जबाजारी होत होते. ऋण काढून सण करत होते. रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते. कोंबडे बकरे यांचे बळी देत होते. डेबूला हे आवडलं नव्हतं. लोकांनी चांगलं वागावं म्हणून त्यांचा जीव तोडून ते त्यांना सांगत होता. लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबूला एक वेगळाच अनुभव आला. 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कुणी ऐकत नाही. आपल्या शब्दाला वजन नाही. आई आपल्यासाठी राबते, कष्टते म्हणून आपण तिचे ऐकतो. गाडगे महाराजांनी मनाशी ठरवलं की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही माझे लोक ऐकतील, त्यांच्यात सुधारणा होईल. वयाच्या 29व्या वर्षी गाडगे बाबांनी घरादाराचा आणि सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला. सगळी माणसे हे आपले सगळे सोयरे, सगळी विश्व हेच आपले घर असे मानून ते वावरू लागले. गावोगाव भजन कीर्तन करत फिरू लागले. समाजात लोकांत जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत, त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती. बाबा कसे दिसत? डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, पिंगट डोळे, गोरा रंग, अंगात फाटका पण स्वच्छ सदरा, जाडजूड धिप्पाड देह, नेसायला एक लुंगी, एका पायात कापडाचा बूट तर दुसरा पायानं वाणी, हातात एक काठी अन एक गाडगे, हात सदा नमस्कारासाठी जोडलेले. पण दुसरा कोणी पाय धरू लागला की ते पसार होत. त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणत. घर सोडल्यानंतर कधीही कुणाच्या घरी ते जेवले नाहीत. भिक्षा मागायची आणि गाडग्यात जे पडेल ते खायचे. त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत. चिंध्या घातल्या, पांघरल्या. झोपायला फक्त एक तरट किंवा घोंगडी, उशाला हाताची घडी. कुणाकडे भीक मागायला जावे तर त्याने म्हणावे, तू तर चांगला धडधाकट आहेस, माझ्या घरची लाकडे फोडून दे मग तुला भाकर. बाबांनी म्हणावे, द्या कुऱ्हाड हाती आली की घण ढलप्या पडून घाम गाळावा. मालकाने भाकर आणायला घरात जावे तोवर बाबांनी कुऱ्हाड ठेवून पसार व्हावे. बाबांचा पत्ता लागायचा नाही. तहानभुकेची पर्वा कोण करतो? भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास होता. गाडगे बाबांच्या कीर्तनाला 10 हजार लोक जमू लागले. त्यांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड उठू लागली. ते कोणाला पाया पडू देत नसत. कीर्तन संपले की आरतीच्या अगोदर गर्दीतून पळ काढून निघून जात. लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोग नाही असे त्यांचे म्हणणे. असे कीर्तनात ते सांगायचे काय? कळवळून ते म्हणायचे, बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे, त्याला जाग करा. हा उपदेश करत गावेच्या गावे शहराच्या शहरे गाडगे बाबांनी पायाखाली घातली. बाबांचा एक नियम होता, तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला. ज्या गावी त्या वस्तीत ते जात ते खराटे, फावडी, खमेली मागवत.
मग सर्व गाव झाडून स्वच्छ होई. या गर्दीत कोणी पाया पडायला आला की एक तडाखा देऊन बाबा म्हणत, तुम्ही स्वतः तर काम करत नाही आणि दुसरा करतो तर असे आडवे येऊन पडता. व्हा बाजूला, बघा हे गाव कसं साजरं गोजरं दिसतं. आता तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का, नाशिक बघितलं आहे का, आणि देहू आणि आळंदी, महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या आहेत. काही नद्यावर घाट बांधले आहेत. पान पोया उघडल्या. गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी सदावर्ते सुरू केली. मुलांसाठी शाळा, महाविद्यालय, वसतिगृह उभी केली. दुःख दिसले की बाबा तिथे धावत. दुष्काळ पडला की लोक अन्नान्न झाले की बाबा तिथे हजर. स्वतः राबायचे, लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायची. त्यातून अन्न, वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या. उजाड गावी उभी व्हायची. त्यांनी जात मांडली नाही. त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिद्री व दुःखी लोक. रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा. संत गाडगे बाबांना गाडगे महाराज असे म्हणत, असं कंसामध्ये सांगितलं आहे. हा पाठ लिहिला आहे सुंदर पद्धतीनं. त्यांचं नाव आहे लेखकाचं वामन सोरगडे. ऋण काढणे म्हणजे कर्ज काढणे. पसार होणे म्हणजे अचानक निघून जाणे. परवा म्हणजे काळजी किंवा फिकीर. झिम्मड म्हणजे गर्दी. गावे पायाखाली घालणे म्हणजे सर्वत्र फिरणे. घमेले म्हणजे लोखंडी किंवा धातूची टोपली. गोजरं म्हणजे सुंदर. सदावर्त म्हणजे अन्नछत्र. वसतिगृह म्हणजे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना राहण्याचं ठिकाण. अशा प्रकारचा हा पाठ आहे. या पाठात संत गाडगे बाबा यांचं जीवनकार्य समजावून सांगितलं आहे. अतोनात कष्ट करणाऱ्या लोकांचं दुःख आणि गरिबी पाहून त्याचं मन हेलावलं. घराघरात जाऊन नातेवाईकांचा त्यांनी त्याग केला आणि भजन कीर्तनातून लोकांना उपदेश करीत ते गावोगाव फिरत राहिले. ज्या गावी जात तो गाव आपला आणि तो स्वच्छ झाडून काढीत. त्यांनी जागोजागी शाळा, धर्मशाळा, कॉलेज, वसतिगृह उभारली. रंजल्या गांजल्या लोकांची सेवा केली. तर असा हा देव माणूस संत गाडगे बाबा यांच्याविषयीची ही माहिती आहे. थोडी विस्तारानं हा पाठ आपण पाहूया. सुरुवातीला आणखीन शब्दार्थ पाहूया. प्रसारक म्हणजे प्रसार करणारे. काबड कष्ट म्हणजे शरीर मेहनत किंवा श्रम आपण म्हणतो त्याला. दारिद्र्य म्हणजे गरिबी किंवा दैन्य म्हणतो. ऋण म्हणजे कर्ज. रोगराई, रोगांची साथ, त्याला रोगराई म्हणतो. नवस म्हणजे देवाकडे मागणे. बळी देत म्हणजे मारून टाकत आणि मग नवस. अशा प्रकारे जीव तोडून कळकळीचे म्हणतो आपण त्याला. भल्यासाठी म्हणजे हितासाठी, कल्याणासाठी. राबणे म्हणजे कष्ट करणे. शब्दाला वजन नाही म्हणजे शब्दाला किंमत नाही. सुधारणा म्हणजे प्रगती. सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक. विश्व म्हणजे दुनिया. जग म्हणजे सृष्टी. वावरू लागले म्हणजे चालू लागले इकडे तिकडे. शुभ्र म्हणजे स्वच्छ पांढरे. पिंगट म्हणजे पिवळसर रंगाचे. धिप्पाड म्हणजे बळकट उंच. अनवाणी म्हणजे चपले विना. सदा म्हणजे नेहमी. पसार होत म्हणजे पळून जा. गाडगे म्हणजे मडके. धड कपडे म्हणजे चांगले कपडे. धड कपडे असं म्हटलेलं आहे म्हणजे चांगले कपडे. तरट म्हणजे गोंडपाट, आपण पोतं म्हणतो तसं त्याला. घोंगडी म्हणजे कांबळ, माहिती आहे तुम्हाला. उशाला म्हणजे डोक्याला. धड दाकट म्हणजे हातापायानं नीट. ढलप्या म्हणजे लाकडाचे तुकडे. परवा म्हणजे काळजी किंवा चिंता. परवा असा शब्द आलेला. ध्यास, ओढ, तीव्र इच्छा, त्याला ध्यास म्हणतो आपण. झिम्मड म्हणजे गर्दी. पळ काढून म्हणजे पळून. सद्गुण म्हणजे चांगले गुण. अखेरपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत. खराटे म्हणजे झाडू, फावडी, माती उचलण्याचं साधन. घमेली म्हणजे लोखंडी टोपली. सारवून म्हणजे शेण सडा घालून. तडाखा म्हणजे हाताचा मार. आडवे येऊन पडता म्हणजे अडचण निर्माण करता. साजरं म्हणजे सुशोभित. गोजरं म्हणजे सुंदर देखणे. अनाथ म्हणजे पोरके. सदावर्ते म्हणजे अन्नाची सोय, आपण अन्नछत्र म्हणतो त्याला. गोजरं म्हणजे सुंदर. अनाथ म्हणजे पोरके. अन्नान्न म्हणजे अन्नासाठी भुकेलेले, त्यांना अन्नान्न म्हणतो. आणि सदावर्ते म्हणजे अन्नछत्र. दोन वेगवेगळे शब्द आणि थोडे नवीन आहेत. प्रेरणा म्हणजे स्फूर्ती. उजाड, भकास. रंजले गांजले म्हणजे पीडित लोक. याच्यामध्ये काही टिपा आपण आलेल्या आपण वाचूया. वऱ्हाड हा प्रांत जो आहे तो महाराष्ट्राचा उत्तर पूर्वेकडील प्रांत आहे. विदर्भ त्याला आपण म्हणतो. शेंडगाव म्हणजे वऱ्हाडातील संत गाडगे बाबांचं जन्मगाव आहे ते. भजन म्हणजे देवाचं गुणगान असलेलं गाणं, त्याला भजन म्हणतो आपण. कीर्तन निरूपण करण्याची पद्धत
चांगले विचार मांडण्याची पद्धत, त्याला कीर्तन म्हणतो आपण. कुऱ्हाड म्हणजे दांड्याच्या टोकाला लोखंडी धारदार पाता असलेलं हत्यार असं आपण म्हणू शकतो, त्याला कुऱ्हाड तुम्ही पाहिलं असेल घरात. व आरती म्हणजे माहिती आहे आपला देवाची आळवणी करणारं भजन. तीर्थक्षेत्र म्हणजे देवदेवळांचा परिसर. तीर्थक्षेत्र म्हणजे नदी असते, शेजारी देऊळ असतात, असा परिसर आहे, त्याला तीर्थक्षेत्र म्हणतात. पंढरपूर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील श्री विठ्ठलाचं तीर्थक्षेत्र आहे ते. नाशिक म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याचं ठिकाण आहे. देहू म्हणजे संत तुकारामांचं निवासस्थान आहे. आळंदी म्हणजे पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे, तिथे संत ज्ञानेश्वरांचं समाधीस्थळ आहे. धर्मशाळा म्हणजे भक्तासाठी भोजन आणि निवासाची मोफत व्यवस्था जिथं केली जाते त्याला धर्मशाळा म्हणतात. घाट म्हणजे नदीच्या किनाऱ्यावरील कठड्यांचे व पायऱ्यांचं बांधकाम, त्याला घाट म्हणतात. पायऱ्या असतात बघा नदीमध्ये, त्याला घाट म्हणतो आपण. पानपोया म्हणजे मोफत पाणी पुरवण्याची सार्वजनिक व्यवस्था, त्याला पानपोया म्हणतात. पानपोई म्हणजे एकवचन, पानपोया म्हणजे अनेक वचन. वसतिगृहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या निवासाची म्हणजे राहण्याची सोय जिथं असते त्याला वसतिगृह म्हणतात. काही वाक्प्रचार पण या पाठामध्ये आलेले आहेत, त्यांचे अर्थ आपण समजावून घेऊया. काबाड कष्ट करणे म्हणजे खूप मेहनत करणे. जीव तुटणे म्हणजे प्राण कळवळणे. ऋण काढून सण करणे म्हणजे ऐपत नसतानाही कर्ज काढून उत्सव करणे. जीव तोडून सांगणे म्हणजे तळमळीनं बोलणे. शब्दाला वजन नसणे म्हणजे सांगण्याला काय अर्थ नाही म्हणतो आपण त्याला, सांगण्याला किंमत नसणे, कोणीही न ऐकणे. त्याग करणे म्हणजे सर्व सोडून देणे. दंड भोगणे म्हणजे शिक्षा भोगणे. पसार होणे म्हणजे जागेवरून निघून जाणे. घाम गाळणे म्हणजे कष्ट करणे. पत्ता न लागणे म्हणजे मागमूस नसणे. ठाव ठिकाणा न लागणे म्हणजे पत्ता न लागणे. पर्वा न करणे म्हणजे चिंता न करणे, काळजी न करणे. पायावर डोके ठेवणे म्हणजे नमस्कार करणे. झिम्मड ओढणे म्हणजे गर्दी उसळणे. पळ काढणे म्हणजे पळून जाणे. पायाखाली घालणे म्हणजे अंतर कापणे किंवा हिंडणे. तडाखा देणे म्हणजे मार देणे. अशा प्रकारच्या वाक्प्रचारांचा अर्थ आपण पाहिला, काही टिपा पाहिल्या, काही शब्दार्थ पाहिल्या. इतकं पाहिल्यानंतर या पाठाचा आपण अर्थ समजावून घेऊया. मित्र हो, गावागावामध्ये जे गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आहे ते ऐकून तुम्हाला माहिती आहे. आणि ते नाव का दिलं गेलं तर गाडगे महाराजांचं सर्वच जीवन हे स्वच्छतेमध्ये गेलं. स्वच्छतेचं ते प्रसारक होते म्हणून धड्याचं नावही आहे स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा. म्हणजे स्वच्छता स्वतः करायचे आणि मग प्रसार करायचे. पहिला स्वतः करा आणि मग जगाला सांगा असं म्हणतो, तसं त्यांचं ते जीवन होतं. त्याविषयी या धड्यामध्ये त्यांची माहिती आहे की त्यांचा जन्म आहे. गाडगे महाराजांना गाडगे बाबा पण म्हणायचे आणि गाडगे महाराज पण म्हणायचे. त्यांचा जन्म झालेला आहे वऱ्हाडात, शेंडगाव. वऱ्हाड म्हणजे हा भाग विदर्भामध्ये येतो, आपल्या महाराष्ट्राचाच एक भाग आहे वऱ्हाड नावाचा. आणि त्याच्यामध्ये शेंडगाव या गावी गरीब होते, ते गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. आईबापांनी त्यांचं नाव ठेवलं होतं डेबू. तर गाडगेबाबांचं नाव काय होतं? डेबू. डेबूच्या लहानपणी त्यांचं वडील वारले आणि त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडं येऊन राहिली. म्हणजे आईचा भाऊ म्हणजे मामा. डेबू हा मामाकडे राहायला आला वडील वारल्यानंतर, लहानपणीच वारले. डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला, श्रम करू लागला, शेतात काम करू लागला. कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हौस होती. कोणती हौस होती त्याला? की मनापासून करायचं काम कुठलंही त्याला आवड होती. हौस असणे म्हणजे काम करायचे ते अगदी नीटनेटके, म्हणजे व्यवस्थित झालं पाहिजे. आपला हात ज्याला लागेल ते सुंदरच दिसलं पाहिजे. इतकी स्वच्छता करायची की घाण कुठेही असू नये, स्वच्छ सुंदर असं दिसणं पाहिजे आपण केलेलं काम. अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती. ही एक प्रकारे नीटनेटकेपणा आपण ज्याला म्हणतो. तिथं ते त्यांचं सौंदर्य दिसायचं. कामातलं सौंदर्य म्हणतो आपण, दिसण्यातलं नव्हे, कामातलं. काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात. काबाड कष्ट म्हणजे श्रम करणारे असंख्य, म्हणजे मोजता येत नाही तितकं लोक असतात. त्यांचं ते दुःख, दारिद्र्य म्हणजे गरिबी पाहून त्यांचा जीव असा तुटत होता. म्हणजे त्यांना खूप वाईट वाटायचं, जीव तुटत होता. म्हणजे
तो ज्या समाजामध्ये वावरत होता, म्हणजे फिरत होता, राहत होता, त्या समाजातील लोकांचं वागणं त्याला आवडत नव्हते. कसं वागणं होतं त्या लोकांचे, तर ते लोक काय करायचे, कर्ज करायचे आणि व्यसनं करायची. व्यसनांचा प्रकार तुम्हाला माहिती आहे, ते सगळं काही पैशासाठी त्यांना कर्ज काढावं लागायचं आणि ते व्यसनामध्ये उडवायचे. आणि सण पण कसे साजरे करायचे, ऋण काढून म्हणजे कर्ज काढून. आणि रोगराई जर झाली, त्यांना साथ आली रोगाची, तर ते औषध न घेता काय करायचं, देवाला नवस करायची आणि फेडतो म्हणायची. म्हणजे असे करायचे ते लोक, त्यांचं हे वागणं होतं. कोंबडी बकरी यांचं बळी देत होते त्या नवसाला, ते म्हणजे त्यांना मारायचे, बकऱ्यांना कोंबड्यांना. डेबूला हे आवडत नसे. लोकांनी चांगलं वागावं म्हणून त्यांना जीव तोडून ते सांगत होते, म्हणजे मनापासून सांगत होते जीव तोडून. म्हणजे लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डिबूला एक वेगळाच अनुभव आला. लोकांच्या चांगल्यासाठी ते सांगत होते. जीव तोडून राबणाऱ्या डिबूला मात्र अनुभव काय आला, की लोक आपला ऐकत नाही. चार चांगल्या गोष्टी जर सांगितल्या तरी कोणी त्यांचं ऐकायला तयार नाही. आपण कोण सांगणारे, म्हणजे आपल्या शब्दाला वजनच नाही, म्हणजे आपलं कोण ऐकतच नाही. मग आई आपल्यासाठी राबते, कष्टते, म्हणजे म्हणून आपण तिचं ऐकतो ना. तिचं कष्ट आपल्याला दिसतात, श्रम दिसतात, ती जे काम करते ते आपण स्वतः पाहतो आणि मग आपण तिचं ऐकतो. असा विचार गाडगे महाराजांनी केला आणि मनाशी ठरवलं की मी पहिला स्वतः कष्ट करीन, मी न बोलताही लोक माझं मग ऐकतील, त्यांच्यात सुधारणा होईल, प्रगती होईल. म्हणून वयाच्या 29व्या वर्षी काय झालं, त्याचं ते लग्न झालं नाही. लग्नाचं वय पण निघून गेलं. 29व्या वर्षी गाडगे बाबांनी घरादाराचा घर सोडलं, सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला, घर सोडलं. सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक कोण असतील ते सगळ्यांचा त्यांनी त्याग केला. आणि काय म्हणाले ते, सगळी माणसे आपले सगळे सोयरे, सगळी जी दिसतात आजूबाजूला माणसे जगामध्ये, ती सगळीच माझे नातेवाईक आहे. सगळे विश्व हे आपले घर आहे, माझं स्वतःचं घर, म्हणजे हे सगळं जग माझंच घर आहे. विश्व हेच आपले घर, असं म्हणून ते वावरू लागले. आणि वावरू लागले म्हणजे इकडे तिकडे जाऊ लागले, गावोगाव भजन कीर्तन करत फिरू लागले. भजन कीर्तन तुम्हाला माहिती आहे, चांगले विचार त्याच्यातून आपण शिकतो. समाजात लोकात जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत, त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती. म्हणजे जे समाजात लोकांमध्ये जे दोष आहेत ते माझेच आहेत, मग आपण पहिला दंड भोगायचा, म्हणजेच काय, शिक्षा करून घ्यायची स्वतःची, अशी त्यांची भावना होती. मग लोक तसे करतील. बाबा कसे दिसत, अतिशय साधा माणूस संत गाडगे बाबा. त्यांचं वर्णन लेखकानं केलेलं आहे. बघा कसं वर्णन आहे ते. डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस कसं पिकलेले, शुभ्र चांदीच्या रंगाचे, म्हणजे चांदी पांढरी असते तसे पांढरे केस. त्याला कसं नाव दिलंय, शुभ्र चांदीच्या रंगाचे केस. पांढरे केस म्हटलं नाही. पिंगट डोळे, पिवळसर रंगाचे डोळे, गोरा रंग, असं त्यांचं सुंदर वर्णन त्याने केलेलं आहे. अंगात मात्र काय, फाटकानी मात्र फाटलेला जरी असला तरी स्वच्छ धुतलेला वाळवलेला असा सदरा होता. सदरा माहिती आहे घालायचा. आणि त्यांचा देह कसा होता, त्यांची बॉडी कशी होती, ते दिसायला कशी होते, धिप्पाड, जाडजूड, मजबूत होते अशी. नेसायला मात्र एक लुंगी वापरायची. ते लुंगी आपल्याला माहिती आहे. एका पायात कापडाचा बूट तर दुसरा पाय अनवाणी. एकाच पायात एकच बूट घालायचे ते, आणि तो पण कसला, कापडाचा बूट. दुसरा पाय मात्र अनवाणी. ते का अनवाणी ठेवायचे, की लोकांमध्ये जे दोष दिसतात ते आपलेच आहेत आणि आपण शिक्षा भोगली पाहिजे, दंड भोगला पाहिजे, म्हणून ते अनवाणीच फिरायचे. त्या पायाला त्रास द्यायचा. असे मग काय होईल, की सर्व लोकांचं चांगलं होईल, लोक आपलं पाहून स्वतःमध्ये सुधारणा घडवतील, असं त्यांची एक भावना होती. हातात एक काठी असायची त्यांच्या आणि एक गाडगे असायचं. गाडगं माहिती आहे तुम्हाला, मातीचं भांड. हात सदा नमस्कारासाठी जोडलेले, नेहमी ते हात दुसऱ्यांना नमस्कार करायचे, पण आपले पाय कुणाला ते धरू द्यायचे नाहीत. आपल्याला कोण नमस्कार करता कामा नये किंवा पाय आपल्या पाडता कामा नये याची ती दक्षता घेत असे. आणि असं कोण करायला लागलं की लगेच ते पळून जात, पसार होत म्हणजे पळून जाते. त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे. गाडगे
एक मातीचं भांडं, त्याच्यातूनच ते पाणी प्यायचे, त्याच्यातूनच ते खायचे, गाडग्यात घ्यायचे, असं ते गाडगं असायचं. म्हणून त्यांना नाव पडलं, डेबूचं नाव झालं गाडगे महाराज, गाडगे बाबा. समजलं का? असं वर्णन लेखकानं गाडगे महाराजांचं केलेलं आहे. घर सोडल्यानंतर काय झालं बघा, कधी कोणाच्या घरी ते जेवले नाहीत बघा. जाऊन आत या जेवायला म्हणून, जेवण करा, मी येतो आणि मग कीर्तन करतो, असं जे सध्या चालू आहे तसं काही नाही. कोणाच्याही घरी ते जेवले नाहीत. भिक्षा मागायची आणि गाडग्यात जे पडेल ते खायचं. भिक्षा मागत फिरायचं आणि गाडग्यातच घ्यायचं ते आणि तेच खायचं. त्यांनी कधी धड कपडे वापरलेले नाहीत, फाटके तुटके तेच कपडे मात्र स्वच्छ, चिंध्या घातल्या, पांघरल्या, म्हणजे अंगावर घेतल्या. झोपायला फक्त एक तरट म्हणजे पोतं, त्याला आपण गोंडपाट म्हणतो, घोंगडी माहिती आहे तुम्हाला, ती बनवली जाते. लोकरी धनगर लोक बनवतात ती घोंगडी. उशाला हाताची घडी, म्हणजे उशी पण नाही, हाताची घडी हीच उशी. कुणाकडे भीक मागायला जावी तर त्याने म्हणावे, अरे तू तर चांगला धड दाखवत आहेस, मजबूत आहेस देहानं शरीरानं, माझ्या घरची जरा लाकडे फोडून दे रे, मग तुला देतो भाकर. असं कोण म्हटलं की बाबांनी म्हणावे, द्या कोराड, मी फोडतो. मग कोराड हाती आली की घणाघन आणि आपण ढलप्या पाडून, म्हणजे त्या लाकडाचे तुकडे पाडून ते घाम गाळीपर्यंत कष्ट करायचे आणि लाकडं फोडायचे. आणि मालकाने भाकर आणायला घरात जावे तोवर बाबांनी कोराड ठेवून तिथून पसार व्हावे. म्हणजे ते तिथं जेवायचेच नाहीत, कष्ट करायचे मात्र जेवायचे नाहीत आणि ते तिथून पळून जायचे. त्यांचं फुकटच काम करून द्यायचे. असे ते गाडगे महाराज होते. बाबांचा पत्ता लागायचा नाही, कुठे कसे पळून गेले, त्यांचा ठाव ठिकाणाच लागायचा नाही. तहान भुकेची पर्वा कोण करतो? त्यांना तहान भूक लागली तरी त्यांना कशाची पर्वा नसायची, फिकीर नसायची, काळजी नसणे, पर्वा न करणे म्हणजे चिंता काळजी त्यांना कशाची नसायची. त्यांची अशी कुठली काही मोठी स्वतःच्या नावानं आपण म्हणतो प्रॉपर्टी वगैरे काही नव्हतं. ते जिथे जाईल तिथे ते खायचे, प्यायचे, झोपायचे, असे सगळं भजन कीर्तन उपदेश हा त्यांचा ध्यास. त्यांचा ध्यास काय होता, उद्देश काय होता, तर भजन कीर्तन उपदेश असं द्यायचं. आणि ते पण त्यांनी स्वतःच्या आचरणातून ते देत होते. गाडगे महाबाबांच्या कीर्तनाला माणसं किती जमायची माहिती आहे का? 10,000 लोक जमू लागले. त्यांच्या अंगावर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड, म्हणजे गर्दी उडू लागली. ते कुणाला पाया पडू देत नसत. कीर्तन संपले की आरतीच्या अगोदर प्रतिथून पळ काढून निघून जात. लोकांनी सद्गुण शिकावे, म्हणजे चांगले गुण शिकावे, माझ्या पाया पडून काय उपयोग नाही, असे त्यांचे म्हणणे. असे कीर्तनात ते सांगायचे काय, कळवळून ते म्हणायचे. काय सांगायचे कीर्तनात? बाबांनो, आपणच आपलं भलं केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे. माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे, त्याला जागं करा. तो मूर्तीत नाही, आपल्या स्वतःच्या शरीरात आहे, दुसऱ्यांच्या शरीरात आहे, त्याला जागं करा. हा उपदेश करत गावीच्या गावी, शहरीच्या शहरी गाडगे बाबांनी पायाखाली घातली, म्हणजे चालत जायचे. ते अनवाणी पायाने जायचे. बाबांचा एक नियम होता. कोणता नियम होता रे? तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला. ज्या गावी ज्या वस्ती ते जात ते काय मागायचे? खराटे, फावडी, घमेली. खराटे म्हणजे झाडू, फावडी म्हणजे खोरे म्हणतो आपण, घमेली म्हणजे त्या छोट्या छोट्या टोपल्या, ते मागवायचे. मग सर्व गाव झाडून स्वच्छ करायचे. त्या गर्दीत मग त्यांचं बघून सगळेच स्वच्छ करायचे. त्या गर्दीत कोणी पाया पडायला आला की एक तडाखा द्यायचे, मार द्यायचे, त्याने घालवायचे. तुम्ही स्वतः तर काम करत नाही आणि दुसरा करतो, तर अशा आडवे येऊन पडता हा बाजूला. बघा हे गाव कसं साजरं गोजरं म्हणजे सुंदर दिसतं. आता असं म्हटलं की ते जो पाय धरायला येतो तोच माणूस साफ करायचा, स्वच्छता करायचा. म्हणजे अशा प्रकारचं ते स्वतःच्या कृतीतून इतरांना सांगण्याचा प्रयत्न करायचे. असे ते गाडगे बाबा. तुम्ही मुलांनो पंढरपूर पाहिलंय का, नाशिक बघितलंय का, देहू बघितलंय का, आळंदी बघितलंय का? लेखक काय म्हणतो बघा, हे जे पंढरपूर आहे, नाशिक आहे, देहू आहे, आळंदी आहे, हे तीर्थक्षेत्र आहे. म्हणजे इथं देवळे आहेत, समाधी आहेत संतांच्या, देवांच्या. ह्या किंवा शहरी भागात तुम्ही गेला तर तुम्हाला काय काय दिसतं, तर बाबांनी काय केलंय बघा. या ठिकाणी स्वतः राबून कष्टून, स्वतः कष्ट करून, मदत मागून अशा धर्मशाळा बांधलेल्या आहेत की जिथं लोकांची राहण्याची, जेवणाची सोय होईल मोफत. अशा त्यांना धर्मशाळा म्हणतात. काही नद्यावर घाट बांधलेले आहेत, लोकांची सोय व्हावी, खाली उतरायला चढायला म्हणून पायऱ्या केलेल्या आहेत. पाणपोया उघडल्या आहेत, म्हणजे पाणी पिण्यासाठी पाण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे.
गरीब अनाथ म्हणजे ज्यांना आईवडील नाहीत असे अनाथ अपंग लोकांच्यासाठी सदावर्ती सुरू केलेले आहेत. हे गरीब अनाथ अपंग लोक आहेत, त्यांना अन्नही मिळत नाही म्हणून अन्न छत्रे तिथं जेवण त्यांना द्यायला सुरुवात केली. त्याला म्हणतात सदावर्ते सुरू केली. मुलांसाठी काय त्यांनी शाळा चालू केल्या, महाविद्यालय कॉलेजेस चालू केले, वसतिगृह म्हणजे मुलांनी तिथंच राहायचं, जेवायचं आणि तिथंच अभ्यास करायचा, यांना वसतिगृह म्हणतात. हे गाडगे बाबांनी केलेलं आहे. हे काम कार्य केलेलं आहे. दुःख दिसलं की बाबा तिथे धावत जात, त्याचं दुःख सोडवण्याचा प्रयत्न करत, काय अडचण आली सोडवण्याचा प्रयत्न करत, इतरांची मदत मागत आणि त्यांचे प्रश्न सोडवत. दुष्काळ पडला, दुष्काळ माहिती आहे की खूप पाऊस पडणे याला अतिवृष्टी म्हणतो आणि पाऊसच न पडणे यालाही आपण दुष्काळ म्हणतो. लोक अन्नान्न झाले की ज्यांना अन्नही मिळत नाही खायला प्यायला, अन्नासाठी भुकेलेले त्यांना अन्नान्न म्हणतात असा शब्द आहे. तिथे बाबा जात हजर होत, राबायचे, तिथे कष्ट करायचे, लोकांना सेवेची प्रेरणा द्यायची. असं तुम्ही करा, मी करतोय ते तशा प्रकारे सांगायचंच नाही, त्यांनी स्वतः करायचं. मग लोक त्यांचं बघून ते करायचे, लोकही प्रेरणा घ्यायचे. ते स्वतः प्रेरणा त्यांना द्यायची, काम करण्याची शक्ती स्फूर्ती द्यायची. त्यातून त्यांनी अन्न वस्त्र अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या त्यांच्या आणि उजाड गावे उभी व्हायची. त्यांनी जात मांडली नाही. त्यांचा देव म्हणजे अनाथ अपंग दरिद्री व दुःखी लोक. त्यांनी कुठलीही जात मांडली नाही, धर्म मांडला नाही. जातीपातीच्या पलीकडे त्यांनी आपलं कार्य उभं केलं. आणि देव म्हणजे कुठला देवळातला देव त्यांनी मांडला नाही, तर जे अनाथ आहेत, अपंग आहेत, दरिद्री आहेत, दुःखी आहेत, म्हणजे ज्यांना आईवडील नाहीत, अपंग आहेत, गरीब आहेत, दुःखी लोक आहेत, असल्या गरंजल्या गांजल्यांची म्हणजे गोरगरिबांची सेवा करणं ही बाबांची देवपूजा आहे. अशा प्रकारे वामन चोरगडे यांनी सुंदर प्रकारे हा पाठ लिहिलेला आहे आणि त्याचा अर्थ आपण पाहिलेला आहे. या पाठावरचा स्वाध्याय आपण पाहूया आता. पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला? गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडातील शेंडगाव येथे एका गरीब घरामध्ये झाला. डेबूला कशाची हौस होती? कोणतेही काम मनापासून व नीटनेटके करण्याची डेबूला हौस होती. डेबूचा जीव का तुटत होता? काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता. असे प्रश्न आहेत. अजून आपण पाहूया. वयाच्या कितव्या वर्षी गाडगे बाबांनी घरदार सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला? वयाच्या 29व्या वर्षी. कीर्तन संपले की गाडगे बाबा काय करीत? कीर्तन संपले की आरतीच्या अगोदर गाडगे बाबा गर्दीतून पळून जात. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, लोकांची वागणे म्हणजे लोकांचे कोणते वागणे डेबूला आवडत नसेल? समाजातील उत्तर आहे त्याचं, समाजातील लोक व्यसनामुळे कर्जबाजारी होत होते. ते कर्ज काढून सण साजरे करीत होते. रोगराई आली तर औषध न देता देवाला नवस करीत होते. कोंबडे बकरी यांची बळी देत होते. लोकांचे हे वागणे डेबूला आवडत नसे. गाडगे महाराजांनी मनाशी काय ठरवलं? त्याचं उत्तर आहे, काय ठरवलं तर 4 चांगल्या गोष्टी लोकांना सांगितल्या तर कोणी आपले ऐकत नाही. हे गाडगे बाबांच्या लक्षात आले. आई आपल्यासाठी कष्ट करते म्हणून आपण तिचं ऐकतो याचा विचार करून आपण लोकांसाठी अतोनात कष्ट करायचे म्हणजे लोक आपले ऐकतील व त्यांच्यात सुधारणा होईल असे गाडगे बाबांनी मनाशी ठरवले. गाडगे बाबा कीर्तनातून काय सांगायचे? गाडगे बाबा कीर्तनातून लोकांना उपदेश करायचे. ते कीर्तनातून सांगायचे की आपणच आपले भले केले पाहिजे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तसं आपणच आपले भले केले पाहिजे. देव आपल्यातच आहे, त्या देवाला जागृत करा असं सांगायचे. गावात वस्तीत जाऊन गाडगे बाबा काय करायचे? ज्या गावी किंवा ज्या वस्तीत गाडगे बाबा जायचे तिथे खराटे फावडी घमेले गोळा करायचे. मग सर्व गाव झाडून काढायचे, शेणानं सारून स्वच्छ करायचे. गाडगे बाबांची देवपूजा कोणती? दुःखी व भुकेल्या माणसांना गाडगे बाबा मदत करायचे. उजाड गावी उभी करून त्यांनी लोकांना सेवेची प्रेरणा दिली.
गाडगेबाबांनी अनाथ अपंग दरिद्री दुःखी लोकांना देव मानले. रंजल्या गांजल्या लोकांची सेवा करणे हीच त्यांची देवपूजा होती. ही 4-5 वाक्यामध्ये 2-3 वाक्यामध्ये मोठी प्रश्न आहेत, उत्तरं आहेत. त्यामुळं असं लिहावं लागतं. गाडगेबाबांनी जनहिताची कोणती कार्य केली? गाडगेबाबांनी धर्मशाळा बांधल्या, काही नद्यांना घाट बांधले, पानपोया उघडल्या, गरीब लोकांसाठी जिथं तीर्थक्षेत्र आहेत तिथे अनाथ अपंग लोकांसाठी अन्नछत्री सुरू केली, मुलांसाठी शाळा महाविद्यालय वसतिगृह उभी केली. सांगा पाहू, गाडगेबाबा भिक्षा मागून गाडग्यात जे पडेल ते खायचे, त्यामुळे त्यांना काय काय खावे लागले असे कल्पना करून उत्तर लिहा. तुम्ही स्वतः कल्पना करा की गाडग्यात कसं खायचं मागून. कल्पना करा त्याच्यात काय काय असेल, गाडग्यात काय काय पडेल, जे पडेल ते. मग त्यामुळे त्यांना कधी शेळी कडक भाकर मिळायची, उरलेलं अन्न भाजी उरलेले शेळी पाके अन्न खाऊन त्यांना जगावे लागायचं. अशी कल्पना आपल्याला करता येईल. कंसात शब्द दिलेले आहेत ते निवडून गाड्या जागी पूर्ण करा. लोकांनी चांगले वागे म्हणून देवू त्यांना टिंबटिंब तोडून सांगत होता. प्राण काय जीव दोन्ही सारखीच आहेत शब्द समानार्थाचे, पण इथलं पुस्तकात वापरलेला शब्द कुठला? जीव तोडून सांगत होता. सगळे विश्व हेच आपले टिंबटिंब असे म्हणून तो वावरू लागला घर. भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास. लोकांनी शिकावे, टिमटिम शिकावे, सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोगाचं नाही असे म्हणायचे. त्यांचा टिमटिम म्हणजे अनाथ अपंग दरिद्री लोकी दुःखी लोक. ध्यास, त्यांचा ध्यास म्हणजे अनाथ अपंग दरिद्री दुःखी लोक नाही. ध्यास आणि देव असा आहे. त्याच्यापैकी त्यांचा देव हे उत्तर बरोबर आहे. त्यांचा देव म्हणजे अनाथ अपंग दरिद्री दुःखी लोक. रंजल्या गांजलेल्यांची टिंबटिंब ही बाबांची देवपूजा सेवा. आता हे व्याकरण भाषाभ्यास. समानार्थी शब्द लिहा. कष्ट, श्रम, ऋण, कर्ज, विश्व, जग, दंड, शिक्षा, देह, शरीर, प्रेरणा, स्फूर्ती. विरुद्धार्थी शब्द लिहा. गरीब, श्रीमंत, चांगले, वाईट, गोरा, काळा, स्वच्छ, घाणेरडा, सद्गुण, दुर्गुण, देव, दानव, अनाथ, सनाथ, दुःखी, आनंदी. घर अधिक दार बरोबर घरदार हा जोड शब्द आहे. पाठात आलेले असे जोड शब्द लिहा. पाठात आलेले बरं का जोड शब्द आपण आणि जोडाक्षरयुक्त शब्द असे 2 वेगवेगळे प्रकारचे आहेत. जोड शब्द कसे आहे? नीटनेटके, काबाड कष्ट, डोगराई, सगळे सोयरी, भजन कीर्तन, जाडजूड, धडधाकट, घनाघन, लहान तहान भूक, जाजरं गोजरं, रंजले गांजले. हे आपल्याला जोडशब्द पाठामध्ये आलेले आहेत. ते सांगता येतील, लिहिता येतील, ते लिहायचे आहेत, तुम्ही लिहून आणायचे आहेत. घरचा अभ्यास आहे. पुढील वाक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार वापरा. वाक्प्रचार असा आहे: प्रसार होणे, पायाखाली घालणे, जीव तुटणे, पळ काढणे, परवाना करणे. याचा अर्थ आपण पाहिलेला आहे. ते शब्द आता त्याच्यामध्ये घाला. म्हणजे वाक्प्रचार बसवायचे आहेत आपल्याला. कसे बघा. लोक पाया पडायला येताच गाडगेबाबा गर्दीतून टिमटिम पसार होत. सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर पायाखाली घातला. घालणे म्हणायचं नाही, पायाखाली घातला. आम्ही जवळ जाताच खात पसार झाली. माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा जीव तुटला. खेळताना मार लागला तरी मुले परवा करत नाही. असं आहे. वाक्प्रचार आणि अर्थ यांच्यात जोड्या लावायच्या आहेत. त्याग करणे म्हणजे सोडून देणे, घाम गाळणे म्हणजे कष्ट करणे, झिम्मड उडणे म्हणजे गर्दी उसळणे, पत्ता न लागणे म्हणजे मागमूस नसणे, तडाखा देणे म्हणजे मार देणे. अशा जोड्या तुम्ही लावायच्या आहेत. वेगवेगळे प्रश्न विचारून एकच उत्तर कसं मिळते ते आधी समजावून घ्या. समजा गरीब अनाथ विशेष गरजा असणाऱ्या लोकांसाठी बाबांनी सदावर्ती सुरू केली. असं आहे वाक्य. तर उत्तर हवे आहे. मग प्रश्न कोणता विचारायचा? गरीब अनाथ अपंग याच्यासाठी बाबांनी काय सुरू केले? बाबांनी कोणासाठी सदावर्ती सुरू केली? म्हणजे अनेक प्रश्न, उत्तर एकच. असे काही प्रश्न तुम्ही तयार करा आणि त्याची उत्तरे सांगण्याचा प्रयत्न करा. असं हा एक उपक्रम आहे. त्या समाधीतील लोकांची वागणी गाडगे बाबांना आवडत नव्हते. मग
प्रश्न कशी तयार करायचा? समाजातील कोणती गोष्ट गाडगे बाबांना आवडत नव्हती? दुसरा प्रश्न तयार करता येईल, त्या समाजातील लोकांची वागणे कोणाला आवडत नव्हते? आता उत्तर आहे बघा, वयाच्या 29व्या वर्षी गाडगे बाबांनी घरादाराचा त्याग केला. आता 2 प्रश्न तयार करायचे आहेत आपला, उत्तर एकच हे ठेवायचं. कशी तयार करता येतील? वयाच्या कोणत्या वर्षी गाडगे बाबांनी घरादाराचा त्याग केला? वयाच्या 29व्या वर्षी गाडगे बाबांनी काय केलं? वेगवेगळे 2 प्रश्न तयार झाले, उत्तर एकच. बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या. 2 प्रश्न तयार करायचे. बाबांनी धर्मशाळा कोणत्या परिस्थितीत बांधल्या? स्वतः राबून कष्टून मदत मागून बाबांनी काय बांधल्या? 2 प्रश्न झाले. गाडगे बाबांनी जात मानली नाही. गाडगे बाबांनी काय मानली नाही? जात कोणी मानली नाही? असे 2 प्रश्न. उत्तर एकच. तोंडी काम दिलेला एक प्रवासी काय म्हणतो, तुमच्या गावात कोणी मोठा माणूस जन्मला आहे का? मुलगा काय म्हणतो बघा, नाही आमच्या गावात फक्त लहान मुलंच जन्मतात, मग ती हळूहळू मोठी होतात. म्हणजे हा विनोद आहे. काय म्हणतो एक प्रवासी, तुमच्या गावात कोणी मोठा माणूस जन्मला आहे का? मुलगा काय म्हणतो, नाही आमच्या गावात फक्त लहान मुलं जन्मतात, मग ते हळूहळू मोठी होतात. कृती काय की पुढील परिच्छेद आहे आणि त्या परिच्छेदातील कंसातील योग्य शब्दावर अशी बरोबर टिक मार्क करा. म्हणजे तो शब्द आपल्याला निवडायचा आहे. तिथं त्याच्या डोक्यावर टिक मार्क करायचे आहे बरोबर. बाबा कसे दिसत? डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, बरोबर आहे. पिंगट डोळे, गोरा रंग, अंगात फाटका पण स्वच्छ सदरा, जाडजूड धिप्पाड देह, नेसायला लुंगी, एका पायात कापडाचा बूट, दुसरा पाय अनवाणी, हातात एक काठी आणि एक गाडगे, मडके नाही गाडगे असं उत्तर आहे त्याचं. वाचा, चौकटीत अक्षरे लिहून तो शब्द पूर्ण करून कोड सोडवायचा आहे खाली. काय 1 2 3 4 5 6 हे वरती क्रमांक दिलेले आहेत शब्दांचे, शब्द समूहाचे. आणि मोठ्या भावाला काय म्हणतात? दादा, खाली उभं द्यायचं. ज्वारीचे वाळलेले धाट वैरण, कडबा, जसं जो वर्तमानपत्रामध्ये शब्द कोड असतं तसंच हे आहे. तिसरा, झुळझुळ वाहणारा झरा, 4 वाऱ्यांची मंद मंद वाहणारी झुळूक, डोंगरात उगम पावणारी नदी. भरडण्यासाठी जाती वापरली जाते. भरडण्यासाठी जाती वापरतात. हरभरा, काय हरभरा भरडण्यासाठी जाती वापरतात असं आहे. वेलीवर उमलणारं फूल, सुट्या पैशांना काय म्हणतात? चिल्लर. गाडगेबाबांचे लहानपणीचे नाव डेबू. पडघमवर वाजवतात ती टिपरी. थुई थुई नाचणारा मोर, असं हे शब्द कोड आहे. पूर्ण करा. उपक्रम आहे स्वच्छतेचे महत्त्व. या विषयावर 5 वाक्ये लिहा आणि वर्गात वाचून दाखवा. या पाठात गाडगेबाबा कसे दिसतात याचं वर्णन आलं आहे, ते तुम्ही वाचा. तुमचे आई किंवा वडील कसे दिसतात यांचं पण तुम्ही वर्णन लिहा. प्रकल्प आहे. पहिला आहे, तुम्ही मनापासून करता ती कामे सांगा आणि लिहा. दुसरं आहे, कोणकोणती कामे तुम्हाला मनापासून करावीशी वाटत नाहीत ते पण सांगा आणि लिहा. तुमचे आई वडील शिक्षक यांच्यामध्ये तुमच्यात कोणते चांगले गुण आहेत ते गुण तुम्ही लिहून काढा. अशा प्रकारे या पाठावरचा हा स्वाध्याय आहे. हा स्वाध्याय तुम्ही सोडवा घरामध्ये आणि लिहून आणा.